नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. डॉक्टर अभिज क्लिनिक या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स मधील व्हिटॅमिन ए विषयी माहिती बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण बघूयात फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स कोणकोणते आहेत. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हिटॅमिन ए विषयी माहिती बघणार आहोत. तर सगळ्यात प्रथम आपण बघूयात फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स मधील व्हिटॅमिन ए चे सोर्सेस काय आहेत, ते कशापासून मिळतात. तर अॅनिमल सोर्सेस म्हणजे प्राण्यांपासून मिळणाऱ्या सोर्सेस मधलं पहिलं आहे दूध, दुसरं आहे मटण, तिसरं आहे मासे. मटणामध्ये लिव्हरचा पार्ट महत्वाचा आहे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन मधील व्हिटॅमिन ए चा. आता आपण येऊयात प्लांट सोर्सेस म्हणजेच आपल्याला वनस्पती प्लांट करणं मिळणारे कोणते सोर्सेस आहे. हिरव्या पालेभाज्या, त्यामध्ये पालक, शेपू, मेथी यासारख्या ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्यामध्ये व्हिटॅमिन ए चा रिच सोर्स आहे. त्यानंतर पिवळ्या आणि नारंगी रंगाचे फळं असतील, त्यामध्ये पिवळ्या कलर मध्ये आंबा, याच्यामध्ये व्हिटॅमिन ए चा सोर्स जास्त आहे. आणि नारंगी कलर मध्ये गाजर आहे. तर हे मुख्य सोर्सेस आहे व्हिटॅमिन ए चे, की यामधनं आपल्याला व्हिटॅमिन ए जास्त मिळणार आहे. तर रोल काय आहे व्हिटॅमिन ए चा आपल्या शरीरामध्ये. तर पहिला, आपली नजर वाढवण्यासाठी व्हिटॅमिन ए गरजेचं आहे. डोळ्याच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ए गरजेचं आहे. दुसरं, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतं. तिसरं, लहान मुलांचा गर्भामध्ये विकास होण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन ए गरजेचं आहे. आता आपण बघूयात की व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे नेमकं काय होऊ शकतं. पहिलं, रात आंधळेपणा म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस होऊ शकतं. ड्रायनेस ऑफ आईज म्हणजे आपले डोळे कोरडे पडू शकतात. बायटॉट स्पॉट्स इन आईज हे होऊ शकतं. त्यानंतर केरॅटोमलेशिया नावाचा आजार होऊ शकतो. ड्राय स्किन, रफ स्किन होऊ शकते. आपली त्वचा एकदम कोरडी पडून ती रफ होऊ शकते. डायरिया, वारंवार डायरियाचा त्रास होऊ शकतो. ग्रोथ रिटार्डेशन म्हणजेच वाढीमध्ये डिफेक्ट येऊ शकतो लहान बाळांचा. तर डेली रिक्वायरमेंट किती आहे व्हिटॅमिन ए ची. तर अडल्ट मेल याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 900 मायक्रोग्राम आणि अडल्ट फिमेल जर बघितलं तर 700 मायक्रोग्राम प्रति दिवस आपण देत असतो. आता प्रेग्नन्सी मध्ये प्रेग्नंट वुमन असेल तर आपण ती जर 20 वर्षाच्या वर असेल प्रेग्नंट वुमन तर तिला 770 देतो. आणि ती जर 20 वर्षाच्या खालील प्रेग्नंट असेल, 18-19 म्हणजे 3 मधली ती 20 वर्षाखालील जर प्रेग्नंट असेल ती वुमन तर तिला आपण 750 मायक्रोग्राम देत असतो. त्यानंतर डिलिव्हरी नंतर ब्रेस्ट फीडिंग जर महिला करत असेल, ती जर 20 वर्षाच्या खालील असेल तर तिला आपण 1200 मायक्रोग्राम प्रति दिवस देत असतो. आणि ती जर 20 वर्षाच्या वर प्रेग्नंट झालेली असेल, 20 ते 50 वर्षाच्या दरम्यान असेल ती प्रेग्नंट वुमन, तर आपण तिला 1300 मायक्रोग्राम हा डोस देत असतो. तर ही होती ह्या व्हिटॅमिन ए ची सविस्तर माहिती फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स मध्ये. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स मध्ये व्हिटॅमिन डी चा व्हिडिओ उपलब्ध आहे, त्याची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. व्हिटॅमिन ई चा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करणार आहे. आणि आता याचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो व्हिटॅमिन के वर असणार आहे. त्याच्यामुळे हे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.